अगदी मऊ मऊ आणि मोकळी मोकळी ही खिचडी कशी बनवायची चला तर बघूयात। रात्रभर मी इथे साबुदाणा भिजत घातलेला आहे। 2 जणांसाठी घातला आहे, त्यामुळे 1 वाटी साबुदाणा थोडंसं पाणी घालून छान भिजत घातलेला आहे। मऊ छान भिजलेला आहे साबुदाणा। आता राहिलेलं साहित्य जे काय काय आहे ते बघूयात। इथे मी 1 उकडलेला बटाटा, जिरं घेतलेलं आहे, दाण्याचा कूटही घेतलेला आहे, लिंबू घेतलंय, हिरवी मिरची तसंच लाल मिरची सुद्धा घेतलेली आहे। त्याच्यानंतर कच्चे शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीर, मीठ आणि साखर आणि त्याचबरोबर मी इथे कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत। फोडणी करताना तेल आणि तुपाचा वापर करायचा आहे। तेल 2 चमचे आणि अर्धा चमचा तूप घातलेला आहे। तेल आणि तूप गरम होतंय तोपर्यंत साबुदाण्यामध्ये दाण्याचा कूट, साखर आणि मीठ घालून छान मिक्स करून घेऊया। श्रावणामध्ये आपल्याकडे जवळजवळ सगळ्यांकडेच उपवास असतो आणि 90% सगळ्यांकडे ही खिचडी बनली जाते। आज साध्या सोप्या पद्धतीने ही सॉफ्ट अशी ही खिचडी मी इथे बनवलेली आहे। तेल आणि तूपही गरम झालं आहे, त्यामध्ये जिरं घालून घेऊयात। जिरं छान फुलतं आहे, त्यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे थोडेसे परतून घेणार आहोत। साधारण 1 मिनिट आपण हे परतणार आहोत। त्याच्यानंतर वाटलेली हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं आणि लाल मिरची सुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत। हिरवी मिरची आणि लाल मिरची आहे ती तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करायची आहे। आणि त्याच्यानंतर 1 मिनिटभर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण उकडलेला 1 बटाटा असा छान फोडी करून यामध्ये घालून घेऊयात। 1 मिनिटभर परतून घेऊयात। अगदी सोपी पद्धत आहे, सगळ्यांच्याकडे खिचडी जवळजवळ केली जाते। ही पद्धत नक्की वापरून बघा आणि कशी जमली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याच्यानंतर आपण जो साबुदाणा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवरती आपल्याला सतत हलवायचं आहे, साधारण 3 ते 4 मिनटं आणि त्याच्यानंतर झाकण घालून सुद्धा आपल्याला 3 मिनटं ठेवायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही मोकळी मोकळी खिचडी होणार आहे। खालपर्यंत मस्त हलवून घेऊयात। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, ही रेसिपी आवडली तर आस्वाद रेसिपी या चॅनलला जरूर सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा। झाकण घालून झाल्यानंतर 4-5 मिनिटानंतर आपण यावरती लिंबू पिळून घेणार आहोत। लिंबाच्या ऐवजी तुम्ही दह्याचाही वापर करू शकता। भरपूर कोथिंबीर घालून घेऊयात। कोथिंबीर ऑप्शनल आहे, बऱ्याच ठिकाणी उपवासाला चालत नाही तर नाही घातली तरीही चालेल, काही हरकत नाही आहे। अगदी 1 वाफ आल्यानंतर ही खिचडी आपली तयार झालेली आहे। सर्व करून घेऊयात। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी